अखंड महाराष्ट्रातून इथे बैल घेण्यासाठी आणि विक्रीसाठी शेतकरी येतात। खामलिंगेश्वराच्या आशीर्वादाने बरेच वर्ष ही यात्रा निर्विघ्नपणे सुरू आहे। तर सर्व भाविकांना मी विनंती करतो की आपण या दर्शन घ्या आणि या यात्रेचा आणि निसर्गाच्या आशीर्वादाचा एक सहवासामध्ये एक चांगला आशीर्वाद घ्या, मजा करा आणि सर्व येणाऱ्या भक्तांचा आम्ही इथले ग्रामपंचायतचे सगळे सदस्य असतील किंवा आमचे जे पंचकोशीतले लोक आहेत त्यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो। जत्रेमध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी बॅटी पण भेटतील बघा मित्रांनो, असं चांगल्या चांगल्या बॅटी आहेत। पंजा इला कोयता, यो कोयता बघा काही किती मोठा आहे, कर्नाटकी कोयता। हे आपला मावळा कापाचे कोयता, हे आपले घरगुती कोयता। हे बघा चांगले चांगले बैला तुम्हाला नंदी बघायला भेटतील। हे बघा तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी तुमचा लाडका राहुल पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आपल्या म्हशाची यात्रा। तर मित्रांनो या म्हशाच्या यात्रेला बोलतात का 9 दिवस लागतात, पण ही म्हशाची यात्रा कम से कम 10 ते 15 दिवस चालतेच मित्रांनो। तर मी चाललो आहे या म्हशाच्या यात्रेला, तर तुम्हाला पण घेऊन जातोय आणि तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला माझ्या जोडीला तुम्हाला त्या यात्रेमध्ये काय काय येतोय, काय काय असतं ते सर्व काही तुम्हाला दाखवतोय। तर तुम्ही मी बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। तर चला माझ्या जोडीला। तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे मुरबाडला आणि मुरबाडपासून अजून म्हसा आपल्याला 12 किलोमीटरवर आहे। तर आपल्याला अजून 15 ते 20 मिनिटं जास्तीत जास्त अर्धा तास लागेल। कल्याणपासून बरोबर 42 किलोमीटरवर म्हसा यात्रा आहे। तर तुम्ही पण नक्की या, मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतोच आणि व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो म्हशाला जाताना आपल्या मुरबाडवरून 8 किलोमीटर सासणे या गावात, हे बघा तुम्हाला दाखवतोय, हा जो गाव आहे या गावाच्या कॉर्नरला हा एक हॉटेल आहे बघा, हॉटेल अक्षय। इथला जो वडा उचल आहे, वडा मिसल आहे, मस्त एकदम आणि पोट भरून भेटतोय 50 रुपयामध्ये। तर नक्की या मित्रांनो। आणि बघा 45 रुपयाला आहे आणि 5 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे पाव खाल्ल्यावर जरा अंगात तरतरी पण येईल आणि मस्त आहे, नाश्ता चांगला आहे मित्रांनो। तर नक्की भेट द्या या हॉटेलला। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आता म्हशा यात्रेला। तर तुम्हाला दाखवतो मी पुढची यात्रा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे म्हशाच्या यात्रेमध्ये सर्वात आकर्षित असा आपला बैल बाजार तुम्हाला दाखवतो मित्रांनो। बैल बाजार हे बघा, हा बघा मित्रांनो माझा नंदी शेरा।
तर मित्रांनो, इथे आमचे मित्र परममित्र गुरुदादा भेटलेले आहेत बघा उचल्याचे. ते तुम्हाला थोडीशी माहिती देतील या यात्रेबद्दल. दादा सांगा. नमस्कार. ही यात्रा गेल्या हजारो वर्षाची परंपरा असलेली, सगळेजण म्हसोबाची यात्रा म्हणतात, पण आज खांबलिंगेश्वराची ही यात्रा आहे. आणि शिवशंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आशिया खंडातील सर्वात मोठा गुरांचा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेली ही यात्रा आहे. खरं तर अखंड महाराष्ट्रातून इथे बैल घेण्यासाठी आणि विक्रीसाठी शेतकरी येतात. खांबलिंगेश्वराच्या आशीर्वादाने बरेच वर्ष ही यात्रा निर्विघ्नपणे सुरू आहे. तर सर्व भाविकांना मी विनंती करतो की आपण या, दर्शन घ्या आणि या यात्रेचा आणि निसर्गाच्या आशीर्वादाचा एक सहवासामध्ये एक चांगला आशीर्वाद घ्या, मजा करा. आणि सर्व येणाऱ्या भक्तांचं आम्ही इथले ग्रामपंचायतचे सगळे सदस्य असतील किंवा आमचे जे पंचकोशीतले लोक आहेत त्यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद दादा. आणि दादा, तुम्ही नंदी आणले तुम्ही पहिला वगैरे काय? हो, ही इकडची शेतकऱ्यांची ही परंपराच आहे. आणि आता जे तरुणाईला जे शर्यतीचा वेळ लागलाय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा होतो आणि खरेदी विक्री इथे होत असते. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात नंदी विकले जातात. नंदीची किंमत चांगली होते आणि आलटापालट होते. कोणी आपला जुना म्हातारा बैल विकतो, तरुण बैल घेतो. अशी अनेक वर्षाची परंपरा. आता मामांना जवळजवळ एक 40 वर्ष या यात्रेमध्ये झाली. ते बैलांचा व्यापार करतात आणि प्रसिद्ध आहेत. तुम्ही अनेक युट्यूब चॅनलवर त्यांना बघितलं असेल. चाकण बाजार, बेले बाजार मध्ये कधी बघू शकता तुम्ही असता ना? हो, कालचा चाकण बाजार टाका तरी मी असेल. हे सगळे काल मी बैल घेतो. त्या बैलाचं नाव FZ आहे. थांबा जरा उठून घ्या. हो द्या. आपलं तर झालं आता. या आहेत सगळी आहेत. गुलाल मारला कोणच्या ते बाजारात काल चाकणच्या गुलाल मारल्या. मित्रांनो, तुम्ही जर फॅमिली सोबत जर आलास जत्रेला तर तुम्हाला जत्रेमध्ये हे बघा प्युअर गावठी कोंबडे भेटतील, ओरिजिनल गावठी. जत्रेमध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी बॅटी पण भेटतील बघा मित्रांनो. मस्त चांगल्या बॅटी आहेत. पंजा, इला, कोयता. यो कोयता बघा किती मोठा आहे, कर्नाटकी कोयता. हे आपला मावरा कापाचे कोयता, हे आपले घरगुती कोयता सगळं भेटते मित्रांनो. मित्रांनो, तसेच तुम्हाला जत्रेमध्ये चटई वगैरे घ्यायचे असेल तर चटई भेटतील. चादर, ब्लँकेट वगैरे घ्यायचे असेल ते पण भेटतील तुम्हाला. हे बघा कोल्हापुरी सगळ्या चादरी गोदऱ्या भेटतील तुम्हाला. माहिती नाही काय बोलायचं बोला. पोलीपाट,
मित्रांनो आज ही जत्रा एवढी खाली दिसते ना, तर उद्या इथे पाय टेकायला पण जागा राहणार नाही, एवढी जत्रा भरणं पूर्ण जागा पॅक होईल उद्या. उद्यापासून 13 तारखेपासून ही जत्रा चालू होणार आहे. पण आजपासूनच रविवारपासूनच 12 तारखेपासूनच इकडे गर्दी होत आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आम्ही जिथे जाऊ तिथं आम्ही देवरुंगकर 100% हजर राहणार. हे बघा ही गँग भेटली आहे आमची देवरुंगकरांची. कधी आले तुम्ही कधी आल्या? 12-1 वाजता. पुढे अरे हो, तू पण आली तिथे जत्रेला आले का? काय खाऊ घेतला का नाही? अब्बा अब्बा जत्रे कोत्रे घ्या का? हा तुम्ही जाके गाडी भरून या का? हो मित्रांनो, आज इथे खाली वाटते जागा ना, तर उद्या इथं पाय टेकायला पण जागा राहणार नाही. डायरेक्ट एक जागे उभा राहिले माणूस 2 किलोमीटर लांब जाईल, एवढी गर्दी होईल 100% मित्रांनो. आज खाली आहे पूर्ण बघा. मित्रांनो, हा आहे आपला खामलिंगेश्वर देवस्थान. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आज दर्शन एवढं मस्त भेटलंय, तर उद्या इथे कम से कम 2 ते 3 तास लागतील दर्शन घ्यायसाठी, कारण एवढी गर्दी होईल उद्या. तर पाय टेकायला पण जागा राहणार नाही मित्रांनो. तर तुम्ही पण या नक्की आणि या मंदिरात दर्शन घ्या मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन मस्त झालेलं आहे, कारण आज अजिबात गर्दी नव्हती. पण उद्या हीच गर्दी कम से कम आपल्याला दर्शनाला 2 ते 3 तास 100% लागतील, कारण भरपूर गर्दी येते. आज जरा गर्दी कमी आहे, कारण यात्रेला सुरुवात मेन उद्यापासून म्हणजे 13 तारखेपासून होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पण या आणि तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या देवाच्या दर्शनाला आणि यात्रेला सुद्धा, आणि मजा करा मित्रांनो. तर मित्रांनो इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करतोय. असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय.